रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांमुळे सगळेच त्रासलेले असतात, पण याच भटक्या कुत्र्यांचा त्रास काहीसा कमी करण्यासाठी कर्नाटक सरकारनं खास उपाययोजना आखली आहे। कर्नाटक सरकार कुत्र्यांसाठी नेमकं काय करणार आहे, पाहूयात हा रिपोर्ट। भटक्या कुत्र्यांना आणि तमाम श्वानप्रेमींना दिलासा देणारी ही बातमी। BBMP म्हणजेच बृहत बेंगळुरू महानगरपालिकेने भटक्या कुत्र्यांना चक्क जेवण घालण्याचा निर्णय घेतलाय। आणि जेवण म्हणजे असं तसं नाही, या भटक्या कुत्र्यांसाठी चक्क नॉनव्हेज जेवण दिलं जाणार आहे। त्यासाठी सुमारे 3 कोटी रुपयांचं बजेट मंजूरही करण्यात आलंय। शहरातील भटक्या कुत्र्यांना दररोज चिकन, मांस, अंडी आणि चिकन भात खायला देणार अशी योजना। सुमारे 3 कोटी रुपयांची निविदा जारी। प्रत्येक कुत्र्यासाठी 367 ग्रॅम चिकन भातासाठी 22 रुपये खर्च येणार। वाढत्या भटक्या कुत्र्यांना पोषण आहार मिळावा हा उद्देश। भटक्या कुत्र्यांच्या आक्रमक वर्तनाला आळा घालण्यासाठी योजना। बेंगळुरू महापालिकेच्या या योजनेचं श्वानप्रेमींनी जोरदार समर्थन केलंय। त्यामुळे भटक्या प्राण्यांचं आरोग्य सुधारू शकतं। भूक किंवा दुर्लक्षामुळे होणाऱ्या त्यांच्या आक्रमक वर्तनाला आळा घालण्यास मदत होऊ शकते, असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे। बृहत बेंगलोर महानगरपालिकेचा एक निर्णय, भटक्या कुत्र्यांना जेवण देण्याचा निर्णय आणि त्यासाठी 2.28 कोटी रुपयाचे निधी उपलब्ध केल्याची बातमी वाचण्यात आली। जे जेवण देण्यात येणार आहे त्यात चिकन आणि अंडी आणि भाताचा समावेश केलेला आहे। निश्चित हायजेनिकरित्या चिकन, अंडी आणि भात जर कुत्र्यांना दिलं तर निश्चित चांगलं आहे। नाहीतर भटके कुत्रे हे कचराकुंडी किंवा इतर अनहायजेनिक अन्न खातात। तर दुसरीकडे या योजनेला कडाडून विरोधही होतोय। देशात सामान्य जनतेचे खायचे वांदे आहे। अशा वेळी भटक्या कुत्र्यांवर असा खर्च करणं हा पैशाचा अपव्यय असल्याची टीका सुद्धा होतीये। काँग्रेसचे खासदार कीर्ती पी चिदंबरम यांनी सुद्धा योजनेवर प्रश्न उपस्थित केले। रस्त्यावर कुत्र्यांसाठी जागा नाही आणि त्यांना खायला घालून रस्त्यावर मुक्तपणे फिरू देणं हे योग्य आणि सुरक्षिततेसाठी मोठा धोका असल्याचं त्यांनी म्हटलंय। कुत्र्यांना आश्रयस्थानांमध्ये हलवून तिथं खायला देणं, लसीकरण करणं आणि निर्जंतुकीकरण करणं अधिक योग्य ठरेल, असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे। भटक्या कुत्र्यांसाठी अशी स्वतंत्र खानपान योजना राबवणारी बेंगळुरू हे देशातील पहिलीच महापालिका आहे। या निमित्तानं भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। भटक्या कुत्र्यांना चांगलं खाऊ घातल्यानं त्यांचा उपद्रव खरंच कमी होऊ शकतो का, याची केस स्टडी या निमित्तानं होईल। सुशांत सावंतसह श्रद्धा शिर्के, पुढारी न्यूज।